दीपक भाऊ निकाल जी के महिला विंग ने कल्याण में बढ़ते हुए महिलाओं पर अत्याचार के खिलाफ कमर कस ली है। महिला प्रदेश अध्यक्षा सुनीताताई चौहान के कुशल मार्गदर्शन में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए की कल्याण डोंबिवली शहर जिला महिला आघाड़ी अध्यक्षा शालिनीताई राजेंद्र वाघ और उनकी जिला अध्यक्ष धर्मा वक्ते ने कल्याण में एक महिला वाइस प्रेसिडेंट यानी कि महिला उपाध्यक्षा की रूप में कल्याणपुर के रहने वाली धनश्री ईसामी की नियुक्ति की है। अन्य दो महिलाओं को जिला संगठक के रूप में संगीता ढेकले और उत्तर भारतीय विंग में जयवंती यादव की भी नियुक्ति की गई है। उल्लेखनीय एवं खास बात तो यह है कि कल्याणपुर की एक बच्ची पर अत्याचार की घटना को देखते हुए महिलाओं की सुरक्षा के उद्देश्य से आरपीआई महिला आघाड़ी की अध्यक्षा शालिनीताई ने इन डैशिंग महिलाओं को पद बहाल किया है। तीनों महिलाओं के गले में पार्टी का रिबन डालकर, मफलर डालकर, ध्वज देकर तथा पार्टी का प्रमाण पत्र देकर सभी को शुभकामनाएं दी गई है। इस मौके पर जिला अध्यक्ष धर्मा वक्ते के अलावा जिला उपाध्यक्ष डॉक्टर विशाल निकालजे, जिला कार्याध्यक्ष अमित शिंदे, करड़कताई, समीर रुके, ढेकले तथा कांबळे सहित दीपक भाव के सैनिक, स्त्री पुरुष, बच्चे बूढ़े बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस मौके पर हमारे संवाददाता ने महिला अध्यक्षा शालिनीताई वाघ, धनश्री ईसामे, संगीता ढेकले की प्रतिक्रिया ली है। इस पद वितरण कार्यक्रम का सूत्र संचालन सुचारू रूप से जिला अध्यक्ष धर्मा वक्ते ने किया और नवनिर्वाचित महिला बॉडी को शुभकामनाएं भी दी है। नमस्कार। पहिला नमन तर माझ्या गुरुला की त्यांनी मला खूप काही लढायला शिकवलं, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे। आणि त्याच्यानंतर की शालिनीताईशी माझी भेट झाली मॅडमशी, त्याच्यानंतर माझं त्यांच्याशी त्यांनी मला ह्या बाबतीत म्हणजे ह्या गोष्टीचं एवढं हे नसताना त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याच्या पक्षामध्ये येऊन तुम्ही खूप काय काम म्हणजे करू शकता, तुम्ही सहकार्य करू शकतात काही लोकांना। त्याच्यामुळे त्यांनी मला आज ह्या दिनांक 5 तारीख त्यांनी मला हे प्रमाणपत्र देऊन आणि मला जिल्हा उपाध्यक्ष करून त्यांनी माझी म्हणजे त्यांनी मला आदरणीय खूप सन्मान दिला आहे। त्याच्याबद्दल मी त्यांना आणि वक्ते साहेबांना प्रणाम करते आणि त्यांचे खूप आभार आहे की त्यांनी मला एवढी मोठी ह्या सगळ्या गोष्टीचं हे दिलं। हां, तर धन्यवाद त्याच्याबद्दल। जय भीम, जय शिवराय। माननीय वक्ते साहेब आणि शालिनीताई यांनी म्हणजे काहीतरी म्हणजे माझ्याकडे हे करून मला जे पद दिलंय जिल्हा संघटकचं ते तर त्याच्यामध्ये मी म्हणजे पूर्णपणे त्यांना जे अन्याय विरुद्ध करायचे ते मी त्यांना करण्यासाठी नेहमी सक्षम असेल। आणखीन काही पण म्हणजे त्यांनी जे जिम्मेदारी दिली ती मी पुरेपूर मनापासून पार पाडण्याची खात्री देते, त्यांना शब्द देते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेश अध्यक्षा आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही महिला आज इथे तिघी माझ्या भगिनींना महिलांना नियुक्ती दिलेली आहे। आणि त्यांनी जी पक्षाच्या प्रती जी तळमळ बघितली, समाजाच्या प्रती जी तळमळ बघितली, जे काम करण्याची धमक बघितली, हे बघून आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशाने आज त्यांची नियुक्ती केलेली आहे। आणि आज सर्वात मोठी नियुक्ती म्हणजे धनश्रीताई यांची महिला उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। या सर्व महिलांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये महिला आघाडी जिल्हा कमिटी आणि समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते। त्यांनी चांगल्या प्रकारे पक्षाचं काम करावं, समाजाचं काम करावं आणि जे अन्याय अत्याचार आहेत समाजामध्ये वाढत आहेत महिलांवरती ते दूर करण्यासाठी पुढे यावा असं मी त्यांना आव्हान करते, आदेश करते ताईंच्या आदेशानुसार। आणि सर्वांना जय भीम, जय संविधान, जय शिवराय। सन्मान्य दीपक भाऊ निकालजे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य सुनीताताई चव्हाण
यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना कल्याण डोंबिवली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक वर्ग, महिला आपल्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षामध्ये काम करण्याकरता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मला या ठिकाणी आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की कल्याण डोंबिवलीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय शालिनी वाघ मॅडम, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः धर्मवक्ते, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सन्माननीय विशालजी निकाळजे, कार्याध्यक्ष सन्माननीय आमचे या ठिकाणी शिंदेसाहेब, थोरातजी, कांबळेजी असे सर्व या ठिकाणी कार्यकारिणी उपस्थित आहे. मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की पक्षामध्ये आज जे काही पक्षप्रवेश आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या उत्तर भारतीय असणाऱ्या आमच्या भगिनी आयुष्यमती जयवंती लालटून यादव यांना पक्षाच्या वतीने संघटक वसारगाव या पदावर त्यांची आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती करत आहोत. मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष वाघ मॅडम यांना विनंती करेन की आपण त्यांना